नमस्कार. चुम्मीज किचनमध्ये आज मी तुम्हाला सुरमई फ्राय दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे. 500 ग्रॅम सुरमई घेतलेली आहे. बडीशोप आणि ओव्याची पावडर 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, धणे जिऱ्याची पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, एका लिंबाचा रस, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा फिश फ्राय मसाला आणि हळद 1 चमचा. आता हे मी सर्व मसाले एकत्र करून घेत आहे. हा लिंबाचा रस त्याच्यात मी घालत आहे आणि 1 टेबलस्पून तेल घालत आहे. हे सर्व एकत्र करून घेते जिन्नस. मी हे हाताने कालवून घेते. एकसारखे होतील. आता हे मसाले फिशला असे नीट लावून घ्यावे. पॅनमध्ये मी तेल घालून ठेवते आहे. एका साईडला आपलं तेल गरम होतं. एक साधारण 3-3.5 चमचे घातलेला आहे. आता हे तांदळाचं पीठ आहे, हे 5 चमचे आहे. त्याच्यात मी थोडासा फिश मसाला घालून घेत आहे. हळद थोडी घालून घेत आहे आणि चाट मसाला लावला असल्यामुळे फिशला थोडंसं मीठ घालत आहे. आता हे फिश मी तांदळाच्या पिठात घोळवून घेत आहे. पीठ असं व्यवस्थित लावून घ्यावं. पॅनमध्ये मी 2 फिश करून काढते.
आता हे मी फिश इकडे तयार झालेले आहे, हे काढून. आता हे आपलं फिश फ्राय तयार होत आहे. ते आता मी बंद करते आणि प्लेटिंग करून घेते. आता हे आपलं फिश तयार झालेलं आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी सॅलड ठेवलेलं आहे आणि पुदिना कोथिंबीरची चटणी ठेवलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा आणि